नमस्कार मित्रांनो, माझे नाव सुद्धा मी आज तुम्हाला एका पुस्तकाविषयी माहिती सांगते। या पुस्तकाचं नाव आहे झोपलेली राजकुमारी। या पुस्तकाचे लेखक आहे ज्योती धांडाकर। या पुस्तकाची किंमत आहे मात्र ₹40। मला हे पुस्तक खूप आवडले। माझ्या शाळेचं नाव मी एका शाळेमध्ये शिकले। मी आज तुम्हाला याच्यातली गोष्ट सांगते। त्या गोष्टीचं नाव आहे झोपलेली राजकुमारी। त्या झोपलेली राजकुमारीच्या गोष्टीमध्ये एक राजकुमारी, एक राजा आणि एक राजकुमार होता। मला ती गोष्ट खूप आवडली। आता मी तुम्हाला ती गोष्ट सांगण्यासाठी सुरुवात करत आहे। एका राज्यात एक राजा आणि एक राजा होता। त्या राज्याला एक पण पुत्री मुलगी नव्हती। त्या राज्यात एक राजा आणि त्याची पत्नी राहत। एका राज्यात एक राजकुमारी आणि एक राजा आणि एक राणी राहत होती। ते राजा राणी खूप खुश होते, कारण की त्यांना ते खूप मोठे राज्यात राजसिंहासनी होते। पण त्यांना खूप दुःख होता, कारण की त्यांना एक पण पुत्री आणि पुत्र नव्हता। ते खूप दुःखी झाले नव्हते, त्याच्यामुळे ते खूप दुःखी होते। प्रजा पण खूप दुःख होती, कारण की त्यांना राजा राणीला एक पण पुत्री आणि पुत्र नव्हते। त्याच्यामुळं तुमची प्रजा खूप दुःखी होती। तरी पण राणी पण खूप दुःखी होती। एके दिवशी राणीला एक पुत्रीला जन्म दिला। राजा पण खुश झाला आणि समधी प्रजा पण। ती दिसायला खूप सुंदर होती। ती राजकुमारी मग नंतर ती राजकुमारी मोठी झाली। आणि मग त्या राजकुमारी पैदा झाली। त्या खुशीमध्ये एक मोठा जश्न केला। त्याच्यात समजे लोक, गावकरी लोक आणि पुन्हा दरबारातले काही लोक पण होते। फक्त ते एक सोडून एक दुष्ट परी त्यानं नव्हती बोलवली। त्या परीला खूप राग आला। मग नंतर ती राजभवनात अचानक आली आणि म्हणाली, तुम्ही मला बोलवलं नाही, त्याच्यामुळं आज मी तुमच्या पुत्रीला एक श्राप देतो की ही मोठी झाली की हिला सुई टोचल्यावर ही झोपून जाईल हमेशासाठी। हिलाहून कोणी जाऊ शकत नाही। मग राजा राजकुमारी हे सुनून खूप दुःखी झाले। मग राजा म्हणाला, मला माफ कर। पण त्या बुऱ्या परीनं काय ऐकलं नाही, ती निघून गेली। मग राजकुमारी खूप मोठी झाली। एके दिवशी राजकुमारी एका जंगलात गेली। त्या जंगलात तिला एक मोठं घर दिसलं। त्या घरात ती गेली आणि तिनं बघितलं की त्या घरात एक म्हातारी बाई होती। ती त्या म्हातारी बाईकडे गेली, म्हणाली, मी तुम्हाला हे कपडे सिलायला मदत करू का? ती म्हातारी बाई म्हणली, नको ग, तू राजकुमारी आहे, मी नाही, तू नको करू माझी मदत। मग ती बाई म्हणाली, काहून पण राजकुमारी म्हणाली, काहून पण मला हे करू वाटायलं, मला कृपया करू दे तुझी मदत। मग ती बाई म्हणाली, कर। पण राजकुमारीला माहीत नव्हतं की तीच दुष्ट राणी होती। मग नंतर राजकुमारीला तिथं बसली, सुई टोचली। राजकुमारी खूप जोरात रडली आणि तिथं झोपली। तिच्यासोबत तिचे वडील, आई आणि वडील आणि समधी प्रजा पण झोपून गेली। एके दिवशी एक राजकुमार तिथं आला। त्या राजकुमारनं त्या राज्यात आला। ते राजकुमार खूप बघितलं की इथं समजे जण झोपेले जायचं। ते दरबारात गेला। त्यानं बघितलं राजा, राणी आणि सैनिक, प्रधानमंत्री ते समजे झोपेले आहेत।
त्या राजकुमारनं त्यांना समजायला उठवायचा प्रयत्न केला, पण ते उठू शकले नाही आणि मग ते राजकुमारीपाशी गेला. धन्यवाद.